कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। कोणी सुटता कामा नये, परंतु अबू आझमीच्या मागे जे काही सध्या सुरू आहे, केंद्रीय एजन्सी मार्फत जे काही सुरू आहे, यातून बचावासाठी बीजेपीने दिलेली स्क्रिप्ट हे अबू आझमीने वाचून दाखवली, असा आमचा आरोप आहे। जर भाजपाला आणि सत्ताधाऱ्यांना थोडी लाज असेल तर कोरटकर यांनी महाराजांचा अवमान केला, छत्रपती संभाजी महाराज आणि शिवाजी महाराजांचा। सोलापूरकर, कोश्यारी हा विषारी बोलला, तो छिन्नम, हे सगळे जे बोलतात त्यावर यांचं तोंड का बंद असतो? महाराजांवर इतकं वाईट अवमान करणारी टिप्पणी करतात, महापुरुषावर करतात, पण त्यावर हे बोलू शकत नाहीत। आणि केवळ याला जाती आणि धार्मिक रूप देण्यासाठी मूलभूत जे प्रश्न आहेत, जे काही आता काल येणार होते ते बाजूला करण्यासाठी त्यांनी या प्रकारचं काम केलेलं आहे आणि ते मुद्दा उपस्थित केला आहे। माझा मूळ प्रश्न असा आहे की मी तुम्हाला, मीडियाला आणि महाराष्ट्राला सांगू इच्छितो, जर आता धनंजय मुंडेला राजीनामा झाला, त्याला सह आरोपी करण्या इतपत पुरावे नक्की मिळतील आणि आहेत, ते केलं जाईल। अनेक खुनाचा उलगडा यानंतर होणार आहे। म्हणजे बिहार महाराष्ट्रात आहे की बिहारमध्ये आहे की बिहारच्याही पुढे आहे, जवळपास 142 लोक तिकडे लापता आहेत। अनेकांचा आता तो मुंडेंची पत्नी महिनाभराची मुदत देऊन तिने उपोषण सोडला, एक मुंडेच मारला, तो मारणारी पण टोळी कोण आहे ते पण शोधून निघेल। म्हणून आता याची सुरुवात झाली आहे। मुंडे, धनंजय याच्यासारखा माणसाला आरोपी करून सजा होत नाही, तोपर्यंत राजीनामा घेऊन काही फायदा होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी केली। एकनाथ शिंदेंनी MSRDCच्या जॉईंट MD पदी कैलास जाधव या निवृत्त अधिकाऱ्याची नेमणूक केली होती, त्यांना तातडीने हटवण्यात आले। नाही, असे अनेक अधिकारी आहेत। खरं तर काल मी राज्यपालांच्या भाषणावर बोलणार आहे, पण आता तुम्हाला मुद्दाम सांगतो, हे काय कसलं स्वच्छ आणि उत्तम प्रशासन आहे? कॅडरच्या लोकांना बाजूला सारून नॉन कॅडरच्या लोकांची भरती करायची आणि वाटेल तो मलिदा खाऊन, तो होता ना, आता वेटिंग मध्ये आहे,